नमस्कार मंडळी, कमल लाईफ किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासाठी आज एक रेसिपी घेऊन आलेली आहे। आपण पुरी तर मैद्याची खातो, गव्हाच्या पिठाची खातो, पण आज मी 4 कलर एकत्र करून पुरी बनवणार आहे। तर ती कशा पद्धतीने बनवायची, चला मग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया। आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू। मी इथे असा फ्रेश पालक घेतला आहे, तसं तोडून घेते मी। एवढा पालक मी काढून घेतला। आता तो आपण थोडं पाणी टाकून धुवून घेऊ। त्यामध्ये मी पाणी ठेवलं, पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली आहे। आता आपला हा धुतलेला पालक आहे ना, याच्यामध्ये टाकायचा आपण पाण्यामध्ये। थोडंसं पालक बॉईल करून घेतला। आता गॅस बंद करते, पालक इथे काढून घेऊ आपण। आता त्याला थोडंसं आपण गार होऊ देऊ, मग मिक्सरला दळून घेऊ। पालक गार झाला तर मिक्सरमध्ये दळून घेऊ। थोडं पाणी टाकून मिक्सरला असं फिरवून घेतलं। आपण तो चाळणीमध्ये टाकून त्याचा ज्यूस काढून घेऊ। तसं त्याचं सर्व ज्यूस काढून घेतला। असं जाड एवढं निघाला, एवढा असा आपल्याला पालकपासून ज्यूस मिळाला। मी छोटे 2 बीट घेतले, ते मी आता असं बारीक करून घेते, म्हणजे दळायला लगेच सोपं होईल आपल्याला। बीट पण असं मी मिक्सरला बारीक करून त्याचा पण आपण ज्यूस काढून घेतला। आपण पीठ मळून घेऊ। हे गव्हाचं पीठ घेतलंय। तुम्हाला जेवढे जास्त पुरी करायची, कमी करायची, त्या अंदाजानुसार पीठ घ्यायचं। इथं मी जवळजवळ आता 1 वाटीच्या अंदाजाने एवढं पीठ घेतलंय। त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर फक्त मीठ टाकून घ्यायचंय। आता आपण आधी जे बीटपासून ज्यूस काढून घेतलं ना, ते मळून घेऊ आपण आधी। पीठ मळून घेतलं, बीटचा जो ज्यूस काढला ना, त्याच्यापासून असं जास्त मऊ बी नाही आणि जास्त कडक पण नाही। आपण जे पोळीचं पीठ मळतो ना, त्या पद्धतीने मळून घेतलंय मी। परत गव्हाचं पीठ घेते इथं 1 वाटीवर, 1 वाटीच्या एवढ्या अंदाजाने। त्याच्यामध्ये परत आपल्याला चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे आपण आता पालकचा ज्यूस काढून घेतला ना, ते टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं। इथे पालकाचा जो ज्यूस काढून घेतला ना, ते पण आपण हे पीठ असं मळून घेतलं। खूप कडक पण नाही आणि मऊ पण नाही। पुन्हा इथे पीठ घेते, गव्हाचंच पीठ आहे। याच्यात परत आपण चिमूटभर मीठ टाकून असं मळून घेऊ। हे पण मी 1 वाटीच्या अंदाजाने घेतलं। त्याच्यामध्ये परत आपण चिमूटभर एवढं मीठ टाकून घेतलं। त्याच्यामध्ये आपल्याला आता हळद टाकायची। नॉर्मल पाणी घेतलंय, त्याचा पण गोळा तयार करून घेते। ते गोळा तयार करून घेतला। जे हळद टाकून आपण पीठ मळलं ना, साधं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। साधं आपलं पोळ्याचं जे पीठ मळतं ना, तसं मळून घेते मी परत थोडंसं। त्याच्यामध्ये पण आपल्याला 1 चिमूटभर एवढं मीठ टाकून घ्यायचं। त्याचं पण साधं पाणी टाकून मळून घेते मी इथं। साधं गव्हाचं पीठ काहीच न टाकता फक्त चिमूटभर मीठ टाकलं, ते पण इथे मळून घेतलं मी। 4 पीठ आपले मळून झाले। साधं आपलं पोळीचं पीठ आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून मळून घेतलं। हे हळद टाकून मळलं, ते पण आपलं साधं पोळीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ। बीटचा ज्यूस काढून घेतला आहे। आणि हा पालक मी गरम पाण्यामध्ये थोडंसं उकळून तो मिक्सरला बारीक करू आणि त्याच्यापासून ज्यूस काढून ते पीठ मळून घेऊ। आता आपण याची पोळी लाटून घेऊ। पुन्हा मी थोडंसं व्यवस्थित अशी मळून घेतलं। आता प्रत्येकाचा असा एवढा असा 1-1 गोळा तोडून घेऊ आपण। त्याचे वेगळे असे आपल्या पोळीसारखं लाटून घेते मी ते। साधा आपलं गव्हाचं पीठ लावून लाटून घेते।
लाटून घेतली, एवढी जाड आहे असे. आता एक पिवळ्या कलरची ही पण लाटून घेतली. त्याला पण पीठ लावून घेतलं थोडं. हे पण आपली पोळी लाटून झाली. सारखी एवढी जाड ठेवली तिच्यासारखी. आता आपण बीटचं ज्यूस काढून पीठ मळून घेतलेलं आहे ना, त्याची पोळी लाटून घेऊ. त्याला पण पीठ लावून घेतलं. पण पोळी लाटून झाली आपली सेम सारखीच. त्या जशा जाड आहे तशाचे, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, या साईजच्या असं. आता साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना, त्याची पण पोळी लाटून घ्या. ही पण पोळी मी ती लाटून घेतली. आता एक एक पोळी त्याच्यावरती टाकून घ्यायची. आधी साधी ही गव्हाच्या पिठाची, हे आपण बीटचं ज्यूस काढून घेतलं ही ती पोळी, हे हळद टाकून पीठ मळलेलं ती, त्याच्यानंतर पालकाच्या भाजीची. त्याचा आपण असं रोल तयार करून घेऊ. हळूहळू असं प्रेस करत चालायचं. आपण कडाची साईडला काढून घेऊ. अशा आपल्याला केवढी पुरी करायची आहे त्या आकाराच्या अशा आपण कट करून घेऊ. ते कट करून घेतले मी सर्व. आता याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. इथे तेल लावून घेतलं. आता आपल्याला हे तेल लावून लाटून घ्यायचे हळूहळू. आपली पुरी कशी असते त्या पद्धतीने असं लाटून घ्यायची. या साईजच्या सर्व पुऱ्या मी लाटून घेते. आता तेल तापलं आहे, तेलात आपली पुरी सोडून घेतली. पुरी छान फुगली आपली. याच पद्धतीने मी आता इथे सर्व पुरे तळून घेते. 4 कलरची पुरी आपली इथे तयार झाली. या पद्धतीने तुम्ही पण एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा. खायला पण छान लागते आणि दिसायला पण खूप छानच दिसते ती. तर माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.